झिंग चिक्का झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिका झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा. अंगणात बहरली माझ्या दारी माझी वेल. रानोरानी भटकतो शोधत मी तेच फूल. अंगणात बहरली माझ्या दारी माझी वेल. गुंग करी गंध तिचा जीवाची ही घाण मेल. कशासाठी कोणीतरी सांगा सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिक्का झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा. चिका झिंका चिका का उगाच शोधित बसशी. जे असे तुझे तुझ पाशी. झिंग. सुमुखी बरी लबाड आहेस तू. तुला उद्या बोलावलं होतं तर आजच आलीस होय ग. हा फार घाई झाली आहे तुला पण लग्नाची. बरं आता अशी लाजत नको राहूस. मी काय सांगते ते बघ. ही भजी आहेत ना अशी चांगली परतून परतून तळून घ्यायची आणि मंद आचेवर तळायची. गॅस मोठा ठेवलास ना तर वरून करपतील आतून कच्ची राहतील. हा हो. आणि चवीला ना एवढा कुणाला कळेल ना कळेल एवढा ओवा घालायचा. हा म्हणजे चवीला चांगला पण लागतो आणि भजी बाधत पण नाही. हो कळलं का? पण पण मावशी या सगळ्याचा खरंच आता उपयोग आहे का? अगं असं काय म्हणतेस तू? हे बघ मी तुला सांगते ना अजून अजून सगळं ऐक तळ्यात मळ्यातच आहे. हो आणि ना ह्यावेळी ना गणावर जरा प्रेशर आलं असणार. अगं भाऊजी आणि देवकी वहिनी पण गेले होते त्याच्याबरोबर. असं डोक्यावर ना बंदूक ठेवल्यासारखं झालं असेल. त्याला म्हणाला असेल हो कुणाच ठाऊक हो की नाही. अजून साखरपुडा करायचा का नाही करायचा ह्याच्यातच आहे सगळं. आणि ना मला आतून असं खूप वाटतंय की हे सगळं प्रकरण फिसकटणार आहे. तू जरा स्टँड बाय वर राहा कळलं ना. पण मावशी मी घनाला आवडेन. खरं तर नाही आवडणार. मग काय हे काय आहे असं सतत रडवा चेहरा. परमेश्वराने एवढं चांगलं रूप दिलं तर हसरी राहा ना. ची प्रसन्न राहिली पाहिजेस कळलं म्हणजे आवडशील. चला आणि आता पटकन आपण देवकी वहिनींना भेटून येऊ. चल. का का काय उद्या समजा हे सगळं प्रकरण फिसकटलं त्याचं लग्न मोडलं तर दुसरा कुठला ऑप्शन देवकी वहिनींच्या डोक्यात यायच्या आधी तू समोर तयार हवीस. हो हा मग चला आता. अगं ए चल. रिकामा ट्रे घेऊन जायचंय का? काय चाललंय? नैवेद्याला केली आहेत भजी मी. नाही. हा मग चल घेऊन जा. आणि देवकी वहिनीने विचारलं तर काय सांगशील तू केली आहेस. मी हा 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 चालेल. चल चल. हो ना गंगेत घोडं आलं म्हणायचं. चला मिशन साखरपुडा सक्सेसफुल. आता मात्र आपल्याला घाई करायला हवी हो. आधी सगळ्यात आधी म्हणजे कार्यालय बघायला हवं. पण मी सांगते ते यांना. कार्यालय कशाला? नाही 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 साखरपुडा आमच्याच घरी करायचा. हो पण म्हणजे असं कशाला. काय ना आमच्याकडची खूप माणसं असतील हो. उगीच तुमच्यावर एवढा भार. आता खर्च अर्धा अर्धा वाटून घ्यायचा असं ठरलंय ना आपलं. मग किमान साखरपुडा तरी आम्हाला आमच्या घरी करू दे. हो पण नाही कसं आहे बघा साखरपुडा जर इथे आमच्या घरी झाला तर मग मंजूच्या म्हणजे राधाच्या आईच्या डोळ्या देखत तरी सगळं झालं असं होईल ना. बर 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 चालेल हो. मी घरी सांगेन सगळ्यांना. आणि मी पुढच्या 1-2 दिवसात येऊन भेटूनही जाईन म्हणजे आत्यांची भेट होईल. हक्कानं या तुमच्या सुनेचं घर आहे. अहो सुनेचं नाही मुलीचं म्हणा. मुलगीच आहे ती माझी. होय हो होय. वहिनी येईल. हॅलो मी जरा ठेवते. हा ठेवतो. अच्छा हा काय ग? काही नाही कामात आहात का? अगं नाही आपली अगं बाई तू पण आलीस का? बस बस बाळा कशी आहेस? मी मजेत आहे काकू. हा हे घ्या ना. कांदा भजी. हो अहो स्वयंपाकघरात माझी कामं चालली होती. मला म्हणाली मावशी मग मी पटकन भजी करते. म्हटलं कर घरात सगळ्यांना आवडतात. चटकदार झालेत ग एकदम. छान छान. वहिनी हिला ना खूप आवड आहे अशी वेगळे वेगळे पदार्थ करायचे आणि लोकांना खायला घालायचे. आणि मुळात कसं आहे माहितीये का वहिनी नुसती आवड असून काही फायदा नाही ना. ही हौसेने करते सगळ्यांसाठी सगळं.
छान छान. हिला जसं ट्रेन केलंयस ना तशी आपली राधा आली की तिला पण तूच ट्रेन करायचंस हा. राधा अगो बाई तुला सांगितलंच नाही का मी आपल्या घनाचं लग्न ठरलंय. सुप्रिया सगळं ठरलं बरं का. आत्ता हे गणेश मंदिरातच गेलेत मुहूर्ताचं बघायला. आणि राधाच्या बाबांशीच बोलत होते मी आता फोन. ए सुमुखी यायचंच बरं का तू. तुला काय मी आमंत्रण करते म्हणा तू तर काय घरचीच आहेस हो की नाही. ए सुमुखी हिला काय झालं ग. कुणाच ठाऊक काही कल्पना नाही मला. म्हणजे सकाळी म्हणाली मला जरा पित्ताचा त्रास होतोय म्हणून खवळलं बहुतेक. लहान वयात बरं नाही ग. अगं तू उभी का बस ना बस. नाही, बस पण ना अगं ऐक तू बस तरी. मेनू ठरवत होते मी तर काय पकवान न काय करू ते तू मला सांग आधी. मी सारखं सारखं तेच तेच म्हणजे ते काही सुचतच नाहीये ग मला. बासुंदी म्हटलं तर ती ह्यांना आवडत नाही. मग जिलबी तर सारखीच होते त्यामुळे वहिनी मला आता गरमागरम कॉफी. थँक्यू. प्राचीताईसाठी आणि माझ्यासाठी केलीच होती मग तुझ्यासाठी एक कप वाढवली. कुणा एका अभ्यासकानं असं म्हटलं आय एम व्हेरी एफिशियंट ॲट वर्क. आय हॅव नेव्हर मिस्ड अ कॉफी ब्रेक. अभ्यासू मंडळी सुद्धा कॉफी ब्रेक चुकवत नाहीत. हो काय काय चाललंय काय मला सांग बरं. आपण एक इव्हेंट करतोय ना मोठा साखरपुडा. त्याची यादी आणि त्याचा खर्च. अहो असं कंटाळल्यासारखं करू नका हो. नीट व्यवस्थित यादी करा. पहिल्यांदा लिहा राधाची अंगठी. राधाची अंगठी. काय किती बरं. त्याचे एक 15-20 हजार. किती. तुला साखरपुडा 750 रुपयाची अंगठी दिली तुम्ही. हो पण आता 750 रुपयात अंगठीचा बॉक्स सुद्धा मिळणार नाही. पेपर वाचता ना रोज. तू काय फक्त कोडी सोडवायला. सोन्याचे भाव किती झालेत माहितीये का. आणि मी ठरवलंय राधाला हिऱ्याची अंगठी करायची. आकडा किती लिहू तेवढं सांग. सांगितलं की 15 ते 20 हजार. 20,000 लिहितो राऊंड फिगर. आवडेल तिला हिऱ्याची अंगठी. तिला पसंती आहे तिची पसंती विचार की. मी सांगते ना आवडणार तिला. बरं आवडेल. चल राधाची अंगठी 20,000 झाले पुढं. आणि साडी घ्यायला हवी भारीपैकी. साडी किती पर्यंत घेऊया. 300-400 पर्यंत. आपले हे 3-4 हजारापर्यंत. पैठणी. हा पैठणी ना. लिहा लिहा. पैठणी. पैठणी किती लिहू. 4,000. नाही 7-8 हजार लिहा. अहो नाही लिहितो ना काय प्रश्नच नाही. आपल्याकडे भरपूर पैसा आहे. पुढं आता काय. महेशरावांना काय घड्याळ घेऊया महेशरावांना. अगं परवा तर ते फोनवर मला म्हणत होतं की सायकल चोरली गेली आहे. आयडिया सायकल घेऊया त्यांना. बरं ठीक आहे घड्याळ घेऊ. चला तुझी इच्छा. महेश रावांचे घड्याळ काय किती किंमत आहे काय मार्केटमध्ये. 5-6 हजार. चांगल्यापैकी घ्यायचंय. 5-6 हजार लिहा. 3,000 चांगलं मिळतं काय वाईट. बरं ठीक आहे 5,000 लिहायला काय जाते माझं. 5,000 लिहित होतं. 6,000 नको. हा पुढं आता काय त्या पैशाचं काय. पद्मा मावशीचं काय. पद्मा नाही प्राची आणि मावशी नाही आत्या. तेच ते आत्या. प्राची. त्यांना पण प्राची आत्या. तिचं काय. काय घ्यावं त्यांना काहीतरी चांगल्यापैकी घ्यायला हवं. 6,500 9,500 12,717 एकूण. एवढा खर्च आहे फक्त साखरपुड्याचा. असं कसं चालेल पप्पा. आणि इतके वर्ष माझा सगळा खर्च मीच केला की नाही. माझे कपडे असतील लॅपटॉपचे हप्ते असतील. साखरपुड्याचा खर्च फक्त मी केला तर काय बिघडणार आहे एवढं. अरे पण लग्न म्हणजे काय लॅपटॉपचे हप्ते आहेत का. आणि नवरा लॅपटॉप बिघडला की बदलला. काय फरक आहे हो त्यात. इन्व्हेस्टमेंटच आहे ना शेवटी. माणसात केलेली असेल ना ते अंतरात केलेली असेल. आणि माझं खूप आधीपासूनच ठरलं होतं मी जेव्हा लग्न करेन ना तेव्हा त्याचा सगळा खर्च मी करणार आहे. काहीतरी युगात सांगू नकोस. मुळात लग्न करायचं हेच तुझं ठरलेलं नव्हतं. पण हा माझ्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे. हा माझ्या मोक्षाचा प्रश्न आहे. इनफ पप्पा काही बोलताय तुम्ही.
अगं मुलीचं लग्न झाल्याशिवाय बापाला मोक्ष मिळत नाही बाळा. लागतंय ना आता लग्न. मला हा असला विकतचा मोक्ष नकोय. पप्पा तुम्ही काहीही बोलताय. मला या विषयावर वाद नकोय. तुझी आई गेली त्यावेळेला मी निश्चय केला होता ह्यापुढे मला तुझी आई व्हायचं आहे. देवा घरी गेला तो तुझा बाप, त्यामुळे बाप कसा असतो ते तुला ठाऊक नाही. आई दादा पुता करते, समजूत काढते, कलाकलानं घेते. बाप तसा नसतो. तो ऐकतो नाही तर सरळ कानफट फोडतो. माझ्यासमोर टँट्रम चालणार नाही. तुझ्या साखरपुड्याचा खर्च मी करणार आहे. माझ्यातला बाप जागा करू नकोस, कारण असा जागा झालेला बाप तुला बघायलाही आवडणार नाही. साखरपुड्याचा खर्च मी करणार आहे अँड दॅट्स फायनल. कळलं? कॉफी घे. कॉफी घे नाही तर काय. काही नाही अगं, कॉफी पटकन घे. गार झाली तर मला पुन्हा गरम करून. झाली गार. सगळ्या गोष्टी ना राधा आयुष्यात वेळच्या वेळी कराव्यात. कॉफी असो, लग्न असो, ते पुन्हा गरम करायला हवी आता. चांदण्यात फिरताना माझा धरलास. काय ग कू साडी. ए आई, दादाच्या साखरपुड्याला ना मी की नाही साडीच नेसणार आहे. हो ए नको, पण ना आपण एखादा छानसा पंजाबी ड्रेसच घेऊया तुला. अगं किती सुंदर फॅशनचे आलेत आता. हे नाही ग आई, मला साडीच नेसायची आहे. ओके, मग आपण डिझायनर साडी घेऊयात का. ते नको, पण अगं वापरली जाणार नाही ना ग फार. त्यापेक्षा आपण ड्रेस घेऊया ना एखादा छान. नाही ग आई नाही, साडी नेसली ना की कसं वाटतं सांगू का. मागे सरला अल्लड वारा, मागे सरला अल्लड वारा, जुने सवंगडी पाऊस गारा. मागे सरला अल्लड वारा, जुने सवंगडी पाऊस गारा. कधी अडखळून मागे पाही, कधी अडखळून मागे पाही, तारुण्याच्या उंबरठ्यावर काळोखाची साडी लेऊन. रात्रही येई, रात्रही येई. हो अगं किती छान बोलतेस तू. घेऊया, तुला छान साडी घेऊया. हे सगळे शब्द कवितेत वापरतेस तोपर्यंत ठीक आहे, पण तुझ्या मनात असं काही चालू नाहीये ना. शी शी आई, काहीतरीच काय हे सगळं. हा जाऊ दे, मी ना आता तुला कविता पण ऐकवणार नाहीये कधीच. माझ्या मनात काय असणार आहे ना, काय असणार आहे माझ्या मनात. असं नाही कुहू, पण सारखे फोन चालू असतात, SMS सुरू असतात म्हणून. आई हे बघ, फोन SMS हल्ली सगळेच करतात, सगळ्यांनाच. मी सुद्धा करते माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना. आणि तू ओळखतेस त्या सगळ्यांना नाही का. ओ ग बाई, आता एवढं चिडायला काय झालंय. बर ते जाऊ दे, उद्या आपण साड्या शॉपिंगला जाऊ ना, तेव्हा मला लगेचच ब्लाऊज त्या अंकुरवाल्याकडे टाकायची आठवण कर. आधीच मला उशीर झालाय. वेळेत मिळतायत की नाही देवजणी. वा, झाली वाटतं आपली रुस कोंबडी. कुठल्या रंगाची साडी आणायची तुला. मोरपिशी. अच्छा, म्हणजे सगळं पहिल्यापासूनच ठरवून ठेवलंय बाईसाहेबांनी. हो, कारण तो माझा फेवरेट कलर आहे. रागा करून झाला असेल तर मनपूर्वक शुभेच्छा होणाऱ्या साखरपुड्याबद्दल. हा थँक्स. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. हो हो गुरुजी. हा
नाही पण मी काय म्हणतो, एखादी पुढची तारीख, एखादा पुढचा मुहूर्त मिळेल का? नाही ही म्हणजे एकदम तोंडावर येते ना. बरं ठीक आहे, ठीक आहे, घरच्या मंडळीशी बोलतो आणि तो मला कळवतो. नाही तुमचं बरोबर आहे, शुभस्य शीघ्रम वगैरे सगळं ठीक आहे, पण शेवटी असं ना की व्यायानं पण विचारायला पाहिजे ना. हां ठीक आहे, त्यांच्याशी बोलतो आणि कळवतो तुम्हाला. काय हो? 3 तारीख म्हणताय, 3 तारीख परवाची. हो दिवस चांगला आहे, अनुराधा नक्षत्र आहे, सिद्धी योग आहे, आणि पुढे काय ते म्हणे अधिक मास सुरू होते, त्यामुळे मुहूर्त नाही. हो पण 3 तारीख म्हणजे अगदी परवावर आलो. नाही मग तर थांबतील ना थोडे महिने. नाही नको, तू पोरांचा विचार बदलला म्हणजे. हो नाही काय कधीही कोणाचाही विचार बदलू शकतो. आता राधाच नाही का? काय नाही घनाचं नाही का ते विचार बदलला, त्याच्यापेक्षा लवकर उरकलेलं बरं. हो आपल्याकडून काही अडचण नाही. राधेच्या वडिलांचा विचार करा. उगीच आपली त्यांची नाही तर धावपळ व्हायची ना. आपल्याकडे काय काम करायला माणसं आहे, त्यांच्याकडे काय त्यांना एकट्यालाच करायला लागतं सगळं. मी काम करतो, जरा फोन करून विचारूनच टाकतो ना. दिगंबरा तुझ्या नंतर आता डायरेक्ट शामरावाचा नंबर लागला बघ. तुझ्या लग्नाला 14 वर्ष झाली. 14 वर्ष झाली? 14. आता इतक्या वर्षांनी लगीन घाई सुरू झाली काळे कुटुंबात. काय फोन उचलत नाही आहेत, उचलत नाही आहेत. हा बोल काय. अरे वा, बरं वाटलं. कोण बोलतंय असं नाही विचारलंस तू? अरे बाबा तेव्हा नंबर नव्हता ना तुझा माझ्याकडे, म्हणून विचारत होते. आता काय आयुष्यभर हेच ऐकवणार आहेस का तू मला? राधा देसाईच बोलतात ना, म्हणजे हा त्यांचाच नंबर आहे ना? नाही तू अचानक आयुष्यभर वगैरे असं बोलायला लागलीस, आयुष्यभराच्या गोष्टी करतेस. ठीक आहेस ना तू राधा? 1 मिनिट, असं आपल्याकडे म्हणायची पद्धत असते, म्हणजे आमच्याकडे तरी आहे की आयुष्याचा प्रश्न आहे, आयुष्यात खूप प्रॉब्लेम्स आहेत, आयुष्याला अर्थ नाही. ती पद्धत म्हणून बोलले मी. काय आहे बोल. काय नाही मला हळूहळू स्वभाव कळायला लागलाय तुझा. हो का? बर काय कळलं रे तुला? कसा आहे माझा स्वभाव? माघार घेत नाहीस नाही तू कधी एकदा बोलल्यावर? ना म्हणजे सगळ्याची उत्तर तयार आहेत तुझ्याकडे. आता हे कसलं? नाही मलाही कळतोय ना तुझा स्वभाव. बर काय आहे, तू गोड बोलून शेवटी तुझंच म्हणणं खरं करतोस. चला म्हणजे आता आपण दोघे साखरपुडा करायला तयार आहोत बरं का. आपल्याला हळूहळू एकमेकांचे स्वभाव कळायला लागलेले आहेत, आणि त्याचसाठी मी तुला फोन केला राधा की मुबारक हो, साखरपुड्याची तारीख ठरलेली आहे आणि ती येत्या महिन्याची 3 तारीख आहे. 3? अरे पण इतक्या लवकर कसं शक्य आहे आम्हाला सगळी तयारी करणं? आमच्याकडे कमी माणसं आहेत, तुमच्याकडे कशी खूप माणसं आहेत ना. म्हणजे तुमच्याकडे एक मिनिट तुझ्या पप्पांना विचारून तारीख ठरली आणि त्यांना ती चालणार आहे. लग्न रजिस्टर्ड पद्धतीनेच करायचं. राईट? करेक्ट आहे. येस ग्रेट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. तुझ्या पप्पांना विचारून तारीख ठरली आणि त्यांना ती चालणार आहे. पण मग अरे काय मग आता काय? ठीकच आहे, पप्पांनी हो म्हटलं असेल तर काय ओकेच, छान मस्त. मग रागा करून झाला असेल तर मनपूर्वक शुभेच्छा होणाऱ्या साखरपुड्याबद्दल. हा थँक्स. तुलाही आता काय शुभेच्छाच साखरपुड्याबद्दल. कसे ग आपण दोघे? साखरपुडा करणार नाही, साखरपुडा करायचा नाही, नाही 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 करता करता आपण दोघेही आता साखरपुडा करतोय. पण हॅलो काय तुझं पण काय होतं? लेडीज फर्स्ट.
लग्न रजिस्टर्ड पद्धतीनेच करायचं. राईट. करेक्ट आहे. येस. ग्रेट. ओके बाय. काय काय? स्पीकिंग विथ हजबंड सिक्रेटली. नाही नाही सर. लाजली. मी राधा लाजली. काय काय छान दिसली ना लाजल्यावर. काय म्हणतोय घनश्याम? आहे छान आहे. छान. बोल बोल. टेक युअर ओन टाइम. लग्न रजिस्टरच. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.